हॅलो स्टुडंट, आज आपण डिव्हिजनचे एक्झाम्पल आपल्या अबॅकस कीटवर सॉल्व करणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळे एक्झाम्पल मी एक्सप्लेन करणार आहे आणि बघणार आहे त्याचा आन्सर काय येतं ते। तुम्ही पण तुमच्या अबॅकस कीटवर ही सगळी एक्झाम्पल मी ज्या स्टेपने सॉल्व करते त्या स्टेपने सॉल्व करून बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की आपल्या अबॅकस कीटवर डिव्हिजनचे एक्झाम्पल कसे सॉल्व करायचे ते। ओके, खूप इझी मेथडने मी तुम्हाला सॉल्व करून दाखवणार आहे। फर्स्ट एक्झाम्पल काय आहे आपलं 2 into 45। ओके, 45 2 ने 45 ला डिव्हिजन करायचं आहे। 45 पहिले आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड करून घेऊया। 45 आपण ऍड केलेले आहे। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे, 2 ने या नंबरला डिव्हिजन करायचं आहे। तर फर्स्ट आपल्याला 2 च्या टेबल मध्ये हे किती येतात 4 येतात का ते आपल्याला बघायचं आहे। 4 म्हणजे 40 येतात का ते आपल्याला बघायचं आहे। आपण 4च बघूया, कारण आपण पहिले 4 फर्स्ट रडला डिव्हिजन करून घेऊया। हे किती आहे 4। तर तुमच्या टेबल मध्ये 4 येतात का, तर येतात। 2 2 जा 4, मग 2 आपल्याला 2 जा, मग 2 आपल्याला ऍड करायचा आहे आणि हे 4 आपल्याला लेस करायचे। आता आपल्याकडे किती राहिले 5। तर 2 च्या टेबल मध्ये 5 येतात का, तर 2 च्या टेबल मध्ये 5 येत नाही। मग 5 पेक्षा स्मॉल नंबर कुठला येतो, तर 4 येतो। 2 2 जा 4, मग 2 2 जा परत 2 आपल्याला ऍड करायचे आणि 4 आपल्याला लेस करायचे। 4 आपण लेस केलेले आहे। ओके, 4 लेस केले। आता राहिला 1 ला डिव्हिजन पॉसिबल आहे का, तर पॉसिबल नाहीये। मग काय करायचं, इथे आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे। काय घ्यायचं आहे, पॉइंट घ्यायचा आहे। ओके, या रॉडवर आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे। इथे पॉइंट आला म्हणजे इकडे आपला 0 ऍड होतो। हे किती झाले 10 झाले। तर 2 च्या टेबल मध्ये 10 येतात का, तर येतात। 2 5 ला 10, मग आपल्याला 5 ऍड करायचे आहेत आणि लेस 10 करायचे आहे। ओके, आपण 5 ऍड केले, इकडे 0 आन्सर आला। हे आपला आता आन्सर आहे। आन्सर आपण राईट डाउन करून घेऊया 2.5। ओके, आन्सर आपण राईट डाउन केलेला आहे। अबॅकस क्लियर केलं। फर्स्ट एक्झाम्पल आपलं सॉल्व झालेलं आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं 5 into 63। हे आपलं एक्झाम्पल आहे। 63 आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचे आहे। 63 आपण आपल्या अबॅकस कीटवर ऍड केलेली आहे। ओके, आता आपल्याला 5 च्या टेबलने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। ओके, तर फर्स्ट राउंड मध्ये किती बिट आहेत ते बघूया। तर हे किती आहे 60 आहे। किती आहे 60 आहे। तर 5 च्या टेबल मध्ये 60 येतात का, तर येत नाही। ओके, म्हणजे 6 येत नाही। तर काय येतो, तर 5 6 आपण धरूया। हे किती आहे 6 आहे। तर 5 च्या टेबल मध्ये 6 येत नाही। मग 5 च्या टेबल मध्ये काय येतो, 6 पेक्षा छोटा नंबर 5। 5 1 जा 5, मग 1 येतो। 1 आपण ऍड केला, 5 1 जा 5 आणि 5 आपल्याला लेस करायचं आहे। लेस केले आपण। आता आपल्याला काय करायचं आहे, हे किती राहिले आपले 10 राहिले। म्हणजे किती राहिले 10 राहिले। 50 आपण लेस केलेले आहेत आणि हे आपले किती राहिले 10 राहिले। तर 5 च्या टेबल मध्ये 10 येतात का, तर येतात। 5 2 जा 10, मग 2 आपल्याला ऍड करायचे आणि 10 आपल्याला लेस करायचे। आपण 10 लेस केले। ओके, आपल्या 2 ऍड झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, हे किती राहिले, तर 3 राहिले। तर 3 पॉसिबल आहेत का डिव्हिजन। 5 च्या टेबल मध्ये 3 येतात का, तर येत नाही। मग काय करायचं, इकडे आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे। म्हणजे इकडे किती झाले, हे किती झाले, हे 3 0 30 झाले। तर 5 च्या टेबल मध्ये 30 येतात का, तर 5 च्या टेबल मध्ये 30 येतात। 5 6 जा 30, 6 पॉइंट द्यायचा आहे आणि 6 आपल्याला ऍड करायचे आणि 30 लेस करायचे आहे। ओके, 30 आपण लेस केलेले आहे। आपला आन्सर आलेला आहे। आन्सर किती आहे आपला, आपण राईट डाउन करून घेऊया 1 2.6 हे आपला आन्सर आलेला आहे। ओके, अबॅकस क्लियर। सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व करून दाखवलेला आहे। असंच आपण नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करून बघूया। नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपला 3 into 75। हे आपलं एक्झाम्पल आहे। 75 आपल्याला आपल्या अबॅकस कीटवर ऍड करायचे आहे। 75 आपल्याला ऍड करायचे आहे। ऍड केलेले आहे। आता 3 ने आपल्याला या नंबरला डिव्हिजन करायचं आहे। ओके, तर आता हे किती आहे 7 आहे। तर 3 च्या टेबल मध्ये 7 येतात का, तर येत नाही। 7 येत नाही। तर 7 पेक्षा स्मॉल नंबर म्हणजे 6। तर 3 च्या टेबल मध्ये 6 येतात का, तर येतात। 6 2 जा
3 2 जा 6, 3 2 जा 2 आपल्याला ऍड करायचे आहेत आणि लेस आपल्याला 6 करायचे आहेत. लेस आपण 6 केलेले आहेत. आता किती राहिले? हे 10 आणि हे 5. आपण दोन्ही कडला डिव्हिजन करून घेऊ कारण डिव्हिजन पॉसिबल आहे. हे किती आहे? 15 आहे. तर 3 च्या टेबल मध्ये 15 येतात का? तर येतात. 3 5 जा 15 मग 5 आपल्याला ऍड करायचं आहे आणि 15 आपल्याला लेस करायचं आहे. इकडे 0 आलं. हे आपला आन्सर आहे. आन्सर किती आहे आपला? 25 आन्सर आपण राईट डाऊन केलेला आहे. अबॅकस क्लिअर. ओके, आजची सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करून दाखवलेली आहेत. मग अशीच काही एक्झाम्पल बघण्यासाठी भेटू आपण नेक्स्ट लेक्चरला.